आयुष्यात खूप काही गोष्टी आपण पहिल्यांदाच करतो, त्यातलीच ही एक गोष्ट आहे जी मला तुमच्याशी शेअर करायला खूप आवडेल म्हणून तुमच्याशी शेअर करते. तर ही नखं ओरिजिनल नाही आहे, ती डुप्लिकेट नखं आहे आणि माझी खूपदा इच्छा होती की अशी नखं माझी ओरिजिनल असावी, पण असं माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात असं कधीच माझं झालं नाही. एकाही बोटाचं नख असं मोठं वाढलं नाही कधीच, कारण आता पाण्यात काम करतो, भांडी घासणं धुणं वगैरे, त्यामुळे नखं कधी वाढलीच नाही. पण सार्थकच्या शाळेसमोर ना दुकानात त्यांनी ती विकत भेटतात, तो घेऊन आला माझ्यासाठी आणि मला म्हटला, मम्मा तुला आवडतात ना मोठी नखं, ही लाव. पण ती कधी लावायची हा योग नव्हता आला, पण ह्या लग्नामुळे योग आला. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते नसेल पाहिलं तर बघा. ती नखं मी लावून गेले आणि कोणी बघू किंवा न बघू मीच माझ्या नखाला पाहत होते. नंतर येताना ना आम्हाला एक रसवंती गृह दिसलं, जिथे बैलाला फिरवून म्हणजे रस काढत होते. तिथला म्हणजे रस खूप छान लागतो, टेस्टी, म्हणून आम्ही तिथंच थांबलो. सार्थक मात्र आल्या लगेच तिकडे खेळायला पळाला. ताण एवढी लागली होती ना, लग्नात तेलकट जेवण जेवून आहे ना नुसतं जीव पाणी पाणी करतो, आणि ऊन पण एवढं वाढले ना आता, बापरे बाप खूपच. एप्रिल मे महिन्यात काय होणार आहे काय माहिती. त्याच्यानंतर आम्ही रसाची ऑर्डर दिली होती आणि ती रसाची ऑर्डर आली आणि रस पण एवढा छान होता ना, मस्त होता. मी थोडासा बर्फ माझ्या याच्यात थोडा जास्तच टाकायला सांगितलं, कारण मला आहे ना खूपच असं थंड थंड प्यावंसं वाटत होतं. तर आता तुम्ही म्हणाल सगळ्याच गोष्टी आमच्याशी शेअर करते, पण खरं सांगू का, सगळं काही तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडतं. तुम्ही कमेंट करू अथवा ना करू, व्हिडिओला लाईक करू किंवा न करू, पण मला तुमच्याशी सगळ्या बारीक निरीक सगळ्या गोष्टी मला शेअर करायला खूप आवडतात. तर असा होता लग्नाचा आमचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ. मी 2 ह्याच्यात हे केला, कारण कालचा व्हिडिओ खूप मोठा होत होता ना, म्हणून म्हटलं 2 याच्यामध्ये छोट्या छोट्या व्हिडिओ बनवूया. तर तुम्हाला आवडतो का बाहेर गेलो रस प्यायला? बरेच जण कोल्ड ड्रिंक्स वगैरे नाही का बाकीचे जे थंड पेय ना त्याला प्राधान्य देतात, पण आम्ही बाहेर गेलो ना तर आम्ही जास्त प्राधान्य रसालाच देतो. कारण एक हा पैसा आपला महाराष्ट्रात राहतो, बाहेर काय जात नाही, त्यामुळे म्हणलं ना तरी चालेल. कारण कोल्ड्रिंक्स वगैरे हे सगळे बाहेरचे केमिकलयुक्त पेय आहे आणि ते आपण नाही प्यायले पाहिजे, म्हणून आम्ही ना बऱ्याचदा रसाला प्राधान्य देतो. बाहेर गेल्यावर रस घेतला ना तर घरी आल्यावर आहे ना, मला येताना ना छाताने ना गाईचा चिक दिला होता. आता वड्या करत बसला, एवढा वेळ नव्हता, एवढी दमले होते ना मी, त्यामुळे डायरेक्ट मी दूध तापायला ठेवलं, त्यामध्ये गूळ टाकला आणि असं हलवून घेतला. असा चिक मला खूप आवडतो, वड्या केलेल्या पण मला खूप आवडतात, पण एवढा वेळ नव्हता, एवढी दमले होते ना, तर छोट्या प्रोसेसने पटकन होणारा चिक बनवला आणि चिक खाऊन दिवसाचा शेवट गोड केला. चला.